मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोट कांद्याचं किंवा टोळ कांद्याचं किंवा बियाणांच्या कांद्याचं जर विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल, आपल्याला भरपूर असं उत्पादन त्यात घ्यायचं असेल, तर सर्वात महत्वाचं आहे त्यामध्ये आपल्याला खत व्यवस्थापन हे कोणतं केलं पाहिजे, कोणत्या खतांचा त्यामध्ये समावेश केला पाहिजे, किंवा जो काही आपण डोस करणार आहे, पहिला डोस कधी केला पाहिजे, दुसरा डोस कधी केला पाहिजे, त्याचबरोबर नायट्रोजन किती द्यायला पाहिजे, फॉस्फरस किती द्यायला पाहिजे आणि पोटॅश किती दिला पाहिजे. तर मित्रांनो, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद या चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो नक्की करा. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला टोळ कांद्याचा जो काही पहिला डोस आहे तो लागवडीच्या अगोदर करायचा आहे. तर मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला जे काही सुपर फॉस्फेट किंवा TSP ट्रिपल सिंगल सुपर फॉस्फेट याचा समावेश करायचा आहे. तर मित्रांनो, ते झाल्यानंतर आपल्याला दुसरा जो काही कांद्याचा डोस आहे, जो माल दांडे जे काही फुल दांडे किंवा जे फुल दांडे लागणार आहे कांद्याला त्या स्टेजमध्ये करायचा आहे, जेणेकरून आपला जो काही फुलदांडा आहे किंवा ज्याला जे फुल येणार आहे ते एकदम स्ट्रॉंग निघून त्यात जे काही बी आहे ते व्यवस्थित भरणार. तर मित्रांनो, खत व्यवस्थापन करताना आपली दुसरी काळजी नक्की म्हणजे अवश्य घ्यायची आहे. मित्रांनो, आपल्याला जे काही बियाणांचा कांदा असतो त्यामध्ये जे काही पोटॅश आहे, पोटॅश हे सर्वात कमी लागतं. त्याच्यामुळे आपल्याला त्यामध्ये पोटॅशचा जे काही पोटॅशचा वापर हा अतिशय कमी करायचा आहे. नायट्रोजनचा त्याच्यापेक्षा जास्त करायचा आहे आणि फॉस्फरसचा त्याच्यापेक्षा जास्त करायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला असेच खत त्यामध्ये वापरायचे आहे ज्याच्यामध्ये पोटॅश कमी आणि फॉस्फरस आणि नायट्रोजन हा सर्वात जास्त असला पाहिजे. तर मित्रांनो, असे खतांचे ग्रेड कोणते आहे, तर मित्रांनो आपण 24-24-0, मग त्याच्यामध्ये 14-35-14, 10-26-26, 10-26-26 मित्रांनो आपण वापरू शकतो. पण आपण शक्यतो 10-26-26 वापरायचं नाहीये, त्याच्याऐवजी दुसरा एखादा वापरू शकतो, ग्रेड वापरू शकतो. तर मग आपण 20-20-0-13 किंवा 24-24-08 हे ग्रेड वापरू शकतो. तर मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला कांद्याचं खत व्यवस्थापन करताना आपल्याला सल्फर याचा वापर करायचा आहे. आपण त्यामध्ये सल्फर वापरताना एक तर बेन सल्फर सेपरेट टाकू शकतो, किंवा आपल्याला जे काही मिश्र खताच्या ग्रेड मध्ये जे काही 8%, 2%, 5% जे काही सल्फर येतो त्या सल्फरचे जे काही ग्रेड आहे ते आपण त्यामध्ये वापरू शकतो. यामध्ये मग जे काही ग्रेड आहे ते 20-20-0-13, 13-00, 24-24, 24-08 हे काही जे ग्रेड आहे ते वापरू शकतो. तर मित्रांनो, त्या सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला कांद्या खताचं जे काही व्यवस्थापन करताना जे काही बायोलॉजिकल खत आहे किंवा जैविक खत आहे त्यांचा समावेश त्यामध्ये करायचा आहे, जेणेकरून आपल्या कांद्या पिकाची व्यवस्थित वाढ होऊन त्याला अशी भरपूर असं त्यामध्ये बी भरलं गेलं पाहिजे. त्यामध्ये आपण कोणत्या खतांचा वापर त्यामध्ये करू शकतो. मित्रांनो, आपल्याला जास्त खतं वापरण्यापेक्षा 1 की 2च ऑर्गॅनिक खतांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यामध्ये मग आपण जे काही ऑर्गॅनिओ आहे ते ड्रिपनं देऊ शकतो, किंवा माहिरीच मैको कंपनीने 2 ते 3 महिन्यापूर्वी हे काही प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. मित्रांनो, मी स्वतः माझ्या शेतामध्ये वापरलेलं आहे. तुम्ही एकदा बघून त्याचे रिझल्ट बघू शकता. आणि माहिरीच हे एकरी 6 किलो टाकू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.